नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्रीनिवास खलप. ॲडव्होकेट श्रीनिवास खलप हे व्यवसायाने वकील असून ते इतिहासाचे अभ्यासक देखील आहेत आणि गोव्यातीलच नव्हे तर भारतातील विविध ऐतिहासिक स्थळांविषयी त्यांनी वेळोवेळी लेखन देखील केलेलं आहे. आज आम्ही इथं जमलो आहोत ते खास देशभरात गाजत असलेल्या एका वादाच्या पार्श्वभूमीवर. हनुमान चालिसा हा वाद देशभर गाजविला गेला, वाजविला गेला. आता हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कोणतं यावरून संत आणि महंतामध्ये वाद पेटला आहे. हनुमानाचं जन्मस्थळ नाशिकमधलं अंजनेरी की कर्नाटकातली किष्किंधा नगरी, या बाबतीत जे काही संत महंतामध्ये वादंग सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नाशिक येथील शास्त्रार्थ सभेमध्ये देखील त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर गोव्यातील इतिहास अभ्यासक ॲडव्होकेट श्रीनिवास खलप हे नेमकं काय म्हणतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. श्रीनिवास सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. मला सांगा की हनुमानाचं जन्मस्थळ हे अंजनेरी आहे की किष्किंधा नगरी आहे, यावर संत महंतामध्ये वाद सुरू आहे. आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मला हे समजत नाही की कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातली मंडळी का नक्की भांडतात. ज्यावेळी हनुमान यांचा जन्म आपण जर वाल्मिकी रामायण बघितलं तर त्याप्रमाणे गोव्यामध्ये झाला होता, तर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राचं भांडण होण्याचं कारणच नाही आहे. आता हे काय आहे नक्की ते मला डिटेलमध्ये पहिल्यांदा सांगावं लागेल. वेगवेगळ्या राज्यातून असा दावा केला जातो की हनुमान जे होते त्यांचा जन्म आपल्या राज्यामध्ये झाला आहे. आंध्र प्रदेशचं म्हणणं आहे, कर्नाटकचा दावा आहे, महाराष्ट्राचं म्हणणं आहे की त्र्यंबकेश्वर जवळ झालं. गुजरातचा पण एक दावा आहे याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की डांग जिल्हा जो आहे गुजरातचा तिकडे झाला. पण आपण जर प्रत्यक्ष वाल्मिकी रामायण वाचलं तर तिथे काय लिहिलं आहे की जी हनुमानाची आई होती अंजनी, ती एका समुद्रात एका बेटावरती तप करायला बसली होती आणि त्या तपश्चर्येत वायुदेव, म्हणजे ज्याला आपण आता ॲक्च्युली जसं म्हणतो आपण प्राणवायू, तर किंवा एखाद्या इंग्लिश यांना समजेल की इवन इंग्लिश शब्द आहे स्पिरिट, तो सुद्धा वायूशी संदर्भात आहे. तर वायुदेवामुळे त्यानं गर्भ झाला आणि त्याच्यातून हनुमानाचा जन्म झाला. त्या बेटाचं नाव दिलं आहे अंजनी द्वीप. म्हणजे आजचं अंजेदीव नावाचं जे बेट आहे ते बेटसुद्धा जे कारवार आहे कर्नाटकात त्याच्यासमोर समुद्रात आहे. बाकी बघितलं तर सगळ्या दृष्टीने ते खरं म्हणजे कर्नाटकात पडायला पाहिजे, पण एका ऐतिहासिक अपघाताने ते गोवा राज्याचा भाग आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की हनुमानाचा जन्म गोव्यात झाला. पण आपण जर एक पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की राज्यामध्ये हा जो वाद आहे तो चुकीचा आहे. रामायण जर बघितलं तर त्या काळात गोवा नव्हता, महाराष्ट्र नव्हतं, कर्नाटक नव्हतं, गुजरात नव्हता किंवा आंध्र प्रदेश नव्हतं, एकही राज्य अस्तित्वात नव्हतं. स्ट्रिक्टली रामायणप्रमाणे ज्यावेळी राम आणि लक्ष्मण चित्रकूटहून डोंगर उतरून खाली उतरतात आणि आजच्या छत्तीसगड राज्यात पोचतात, डोंगराच्या खालचा सगळा भाग पूर्ण दक्षिण भारत हे एक सिंगल जंगल होतं ज्याचं नाव दिले त्यांनी दंडकारण्य. पूर्ण भारत, दक्षिण भारत चित्रकूट पर्वताच्या खाली एकदम त्या याच्यापर्यंत रामेश्वरम कन्याकुमारीपर्यंत एक जंगल होतं.
त्यामुळे प्रत्येक राज्य आज जी तुम्ही राज्य तयार झाली आहेत त्यांनी स्वतःची एक प्रांतिक अस्मितेसाठी बरोबर. एक कुठला तरी देव आहे, तो माझ्या इथे त्याचा जन्म झाला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आजच्या जर भौगोलिक नकाशाकडे बघितलं भारताच्या, तर असं म्हणता येईल की साधारण राम आणि लक्ष्मण हे जे अयोध्या आहे मध्य आपल्या उत्तर प्रदेशमध्ये, तिथून उत्तर प्रदेशमध्ये चित्रकूट आहे तिथपर्यंत येतात. त्यानंतर तो चित्रकूटच्या पर्वताच्या खाली उतरतात दुसऱ्या बाजूने, छत्तीसगडमध्ये पोचतात. त्या भागाची भौगोलिक रचना जशी आहे की 2 पर्वतरांगा आहेत आणि ह्या 2 पर्वतरांगांच्या मध्ये ते साधारण जे उत्तरेला आहेत तिथून दक्षिणेला येताना दक्षिण पश्चिम अशा दिशेने सरकायला सुरुवात करतात. आणि अर्थातच माणूस असल्यामुळे पाणी शोधत शोधत ते पुढे जात आहेत, शिकार करत करत पुढे जात आहेत. खायला अन्न तर पाहिजेत त्यांना, आणि त्याच्यासाठी ते हरणांच्या मागे मागे जात आहेत. म्हणून जो संस्कृत शब्द आहे मार्ग, रस्ता, हा मृग या शब्दापासून येतो. जिथून मृग जातो, जनावरं जातात, तो मार्ग. त्यामुळे तो मार्ग ते फॉलो करत तिथून छत्तीसगडहून आजचा मध्य प्रदेश, महाराष्ट्र असं क्रॉस करत करत शेवटी गोदावरी नदीकडे पोचतात, जिथे आजचं नाशिक शहर आहे. तिकडे पुढची गोष्ट होते की तो येतो, रावण येतो आणि सीता अपहरण होतं. त्याच्यानंतर नाशिक पुणे हा जो रस्ता आहे आजचा, त्या काळातला नव्हे, त्या काळात जुन्या काळात तर जर जंगल आहे, प्रत्येक आपण जर माहिती असेल आपल्याला की जंगलामध्ये हत्ती मार्ग तयार करत जातात आणि बाकीची जनावरं हत्तीच्या मागे मागे जातात. त्यामुळे आजचा हा जो पुणे बेंगलोर हायवे आहे त्या मार्गाने हे दोघे भाऊ सीतेला शोधत शोधत साधारण आजचं हुबळी धारवाड आहे तिथे पोचतात. तिथे त्यांना हनुमान भेटतात. हनुमान त्यांना आजचं जे हम्पी आहे, म्हणजे त्या काळातलं किष्किंधा, तिकडे घेऊन जातात आणि हम्पीहून मग ते पुढे खाली तामिळनाडूत जातात, जिथे ते तो रामसेतू क्रॉस करतात, याच्यात जातात, आपल्या रावणाबरोबर लढाई होते पुढे, आणि मग अशा तऱ्हेने ही गोष्ट जी आहे ती पुढे पुढे सरकत जाते. त्यामुळे हे आज खूपच दुःखदायक गोष्ट आहे की सगळे आपले धार्मिक नेते या अशा क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालताना दिसतात. म्हणजे एकूणच हनुमानाच्या जन्मस्थळाचं नेमकं स्थान काय आहे, त्याची आजच्या परिस्थितीतली नेमकी वास्तविकता काय आहे, याचं विवेचन ॲडव्होकेट श्रीनिवास खलप हे इथं करतात. यावर आम्ही आणखी चर्चा करणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्रीनिवास खलप आणि आम्ही चर्चा करतो आहोत हनुमानाच्या जन्मस्थळाचं नेमकं ठिकाण कुठलं या आजच्या बहुचर्चित विषयावर. श्रीनिवास सर, मला सांगा की अंजदीव बेट हे आज गोवा राज्यातल्या एका प्रदेशाचा भाग बनलेला आहे. या अंजदीव बेटावर हनुमानाचा जन्म झाला असं तुम्ही काही पुराव्यानुसार सांगितलेलं आहे. याच पुराव्याला पूरक असं भाष्य महाराष्ट्रातले एक इतिहासकार डॉक्टर राजेंद्र कुंभार हे देखील करतात. त्यांचं देखील म्हणणं आहे की हनुमान हा कप्पी वंशातला, म्हणजे तेव्हाच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी वंशाचा एक देव आहे आणि तेव्हा ज्या काही स्त्री देवता होत्या त्या स्त्री देवतांचा एक रक्षक देव आहे. तर हे जे काही हनुमानाचं गोव्यातलं जन्मस्थळाविषयीचं तुमचं भाष्य आहे त्याला पुरातत्वीय बाबतीत सिद्ध करता येण्यासारखी परिस्थिती आहे का? रामायण जे आहे अजूनपर्यंत रामायणातली जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल
खरं म्हणजे ASIला जर तुम्ही विचारलं, त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये ॲफिडेविट फाईल केलं होतं ASIने की आमच्याकडे काहीही पुरावे नाही. महाभारत जर म्हटलं तर महाभारताचे बरेचसे शास्त्रीय पुरावे आजकाल मिळत आहेत. त्यातसुद्धा म्हणजे लढाई वगैरे नव्हे, पण साधारण त्या काळात जी संस्कृती तिथे होती जवळजवळ 5000 वर्ष अगोदर, त्याबद्दलचे बऱ्याचशा गोष्टी सापडलेल्या आहेत. आता ज्यावेळी आपण हे सगळ्या गोष्टी म्हणतो, रामायण जे म्हणतो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगात जवळजवळ 300 रामायणं आहेत, त्यापेक्षा जास्तच. त्याच्यात 3 रामायणं मुख्य आहेत. पहिलं रामायण आहे एक छोटं रामायण दिले, रामाची कहाणी, राम राजा झाला तोपर्यंतची महाभारतात. आता त्याला मी पहिला नंबर का देतो आहे, कारण आपण बघितलं आहे की महाभारताचे बऱ्याचशा गोष्टी आज सापडलेल्या आहेत, त्याचे पुरावे मिळतात, म्हणून पहिलं त्याला म्हणतो. दुसरं रामायण आहे नारदाने सांगितलेलं रामायण. हे वाल्मिकी रामायणचा पहिला चॅप्टर आहे. त्याच्यात नारद फक्त सांगतो की असं रामाची जी गोष्ट झाली ती तू लोकांना सांगावी, असे माझं मत आहे. आणि त्याच्यानंतर वाल्मिकी स्वतःचं वाल्मिकी रामायण सांगतात. त्यामुळे थोडक्यात बघितलं तर जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारला की आर्किओलॉजिकल पुरावा नाही आहे, आपण शास्त्राला बघू. आता झालं आहे काय की जर तुम्ही म्हणाला कपी, संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. कपीच हा शब्द घेतला तर तुम्हाला ते कॉन्टेक्स्टमध्ये वाचावं लागेल की इथे हा शब्द कसा वापरला आहे एखाद्या ठिकाणी. कपी हा कॉन्टेक्स्टप्रमाणे माकड असू शकतो, कॉन्टेक्स्टप्रमाणे तो सूर्य पण असू शकतो. दुसरा शब्द बघा, वानर. तो वा आणि नर ह्या 2 शब्दांपासून बनला आहे. त्याचा अर्थ ॲक्च्युली होतो की जंगलात राहणारा माणूस, माकड नव्हे. आता आपण तो अर्थात इवन कोकणी भाषेत वानर म्हणतो, पण ज्यावेळी ते जर अर्थ नीट लावून बघितला तर त्या काळात हे जे दंडकारण्य जंगल आहे, त्या जंगलात जी राहणारी माणसं होती, ज्यांची राज्य नव्हती स्वतःची, किंवा ज्यांना ते स्वतःच्या ग्रुपमध्ये मानत नाहीत, त्यांना त्यांनी वानर म्हटलेलं आहे. फक्त राज्य दाखवलीत रामायण काळात ती म्हणजे उत्तर भारतामध्ये, आणि दक्षिणेत फक्त आजच्या तामिळनाडूमध्ये एक राज्य त्यांनी दाखवलेलं आहे. बाकीच्यांना सगळ्यांना त्यांनी वानर म्हटलंय, राक्षस म्हटले, आणखीन काय काय म्हटलंय. हे झालं त्या कॉन्टेक्स्टमध्ये. दुसरं, आता प्रत्यक्ष जर अंजनेरी बेटावरती तुम्ही गेलात तर तिथे आपल्याला काय मिळू शकतं. झालं आहे काय की अंजनी देवी ही तिकडे जी लोक होती, हे आता आपण म्हणजे खूपच 5000 वर्षापूर्वीच्या वगैरे गोष्टी करतो आहे. साधारण पहिले एक लक्षात घेऊया, आपण गोव्याच्या जर इतिहास बघितला तर इथे गोव्यामध्ये सगळ्यात जुनं जे सापडलं आहे, आदिमानवांची गुफा सापडलेली आहे 50,000 वर्ष अगोदरची. आपल्याला याच्यामध्ये जे कुंकळी गाव आहे तिथून एक अराउंड 3 किलोमीटरवरती एका ठिकाणी आदिमानवाची गुफा सापडलेली आहे 50,000 वर्ष. त्याच्यानंतर जे दगडी हे जे सापडलेले आहेत प्रस्तर शिल्पे ज्याला म्हणतो आपण, हो, ते पणसावर वगैरे भागात, ती एक अराउंड एक 10-12 हजार वर्ष अगोदरची आहे. त्यामुळे ह्या काळात सुद्धा इथे माणसं होती हे आपल्याला माहिती आहे. इकडे जे आदी जमाती होत्या किंवा आजचे त्यांचे जे आदिवासी वंशज आहेत, म्हणजे जे गावडा, कुणबी, वेळी वगैरे, धनगर वगैरे जे समाज आहे, ही लोक ह्या अंजना माता जी आता आपण म्हणतो रामायणाप्रमाणे, तिचा आज्ये देवी नावाने एक देवीचं मंदिर तिथे उभं झालं. त्या देवीची पूजा करत होते, जे होतं त्या अंजेदेव बेटावर. ज्यावेळी मराठ्यांनी
अंजेदीव बेट ताब्यात घेऊन त्याच्यावरती स्वतःचा किल्ला स्थापन करायचं ठरवलं, त्यावेळी पोर्तुगालने त्याच्यावरती कब्जा केला आणि ह्या ऐतिहासिक अपघाताने ते बेट गोव्यामध्ये आलं. आज ते काणकोण जिल्ह्याचा भाग आहे. तिकडे ज्यावेळी त्यांनी तो आपलं ठिकाण केलं पोर्तुगीजांनी, त्यावेळी हे जे आज्या देवीचं जे मंदिर होतं ते तोडून टाकलं. त्या देवीलाच त्याच्या अगोदर तिचं आर्यीकरण झालं आणि आर्यदुर्गा नावाने ते मंदिर तिथे होतं. हे आर्यदुर्गा मंदिर ज्यावेळी पोर्तुगीजांनी तोडलं, त्यावेळी तिथली मूर्ती अंकोल्याला नेण्यात आली आणि आज आर्यदुर्गा मंदिर अंकोला इथे आहे. म्हणजे ती मूळ अंजदेव बेटावरती ते होतं. अशी आर्यदुर्गेची 6 मंदिरं आहेत. त्याच्यापैकी आजच्या कर्नाटकमध्ये 2 आहेत. गोव्यामध्ये चोपडे येथे 3रं आहे आणि 3 आणखीन मंदिरं आहेत जी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ लांजापर्यंतच्या भागामध्ये आहेत. आणि ह्या आर्यदुर्गेचे जे भक्त आहेत, आपल्याला माहिती असेल गोव्याची देंपे फॅमिली जी आहे, हे आर्यदुर्गा मंदिराचे महाजन आहेत, जे अंकोल्याच्या. बरेचसे कराडे ब्राह्मण फॅमिलीज आहेत जे ॲटलिस्ट त्याच्यापैकी 6 पैकी 2-3 मंदिरांमध्ये जातात. आणि हा जो परिसर आहे, या टोटल 6 मंदिरांचा जर बघितला तर साधारण जुना जो ऐतिहासिक गोवा होता, आजचा जो गोवा आहे, जो जेवढा पोर्तुगीज जिंकू शकले तेवढा गोवा, जुना ऐतिहासिक गोवा जो पोर्तुगीज काळाच्या अगोदर होता, ज्या ताम्रपटामध्ये वगैरे वर्णन मिळतं की कोकण 1000 म्हणजे कोकणातली 1000 गावं एवढी साईज असलेला, तो साधारण ह्या 6 मंदिरांच्या परिसरातच आहे. आणि हा सगळा प्रदेश कोकणी भाषिक आहे. त्यामुळे आपल्याला म्हणून आणखीन असा दावा सांगितला जाऊ शकतो, जर करायचंच असेल तर एखाद्याला, की हनुमान हा गोव्याचाच आहे. आणि इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्रीनिवास खलप आणि आम्ही चर्चा करतो आहोत हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कुठलं. हनुमानाचं जन्मस्थळ गोव्यातलं आंजदीव बेट कसं आहे, त्याचे ऐतिहासिक पौराणिक पुरावे काय आहेत, याविषयीची माहिती श्रीनिवास खलप यांनी इथं दिलेलीच आहे. खलप सर, मला सांगा की आज जो वाद चाललेला आहे की अंजनेरी की किष्किंधा नगरी, हा जो काही संत महंतांनी वाद चालवलेला आहे, त्याला शास्त्रीय आधार किंवा धार्मिकदृष्ट्या त्याला कितपत त्या वादाला महत्त्व आहे किंवा त्या वादाला किती आधार आहे? एका अर्थाने चांगली गोष्ट आहे की जुन्या पद्धतीचे धर्मशास्त्रावरचे वाद परत सुरू झाले. जोपर्यंत आपण आता हे संत महंत स्वतः धर्मसभा घेऊन या विषयावरती बोलायला लागलेत, त्याबद्दल असं म्हणता येईल. सगळ्यात जुना मला माहिती असलेला धर्मशास्त्राचा वाद सगळ्यात शेवटचा जो झाला माझ्या माहितीप्रमाणे, तो होता की एखादा हिंदू नसलेली एखादी व्यक्ती हिंदू होऊ शकते का. हे झालं होतं ब्रिटिश काळात, ज्यावेळी एक महाराजा होते होळकर, त्यांना एका ख्रिश्चन युरोपियन बाईशी लग्न करायचं होतं. आणि त्यावेळी त्या बाईला तेवढंच नाही तर त्यांना हवं होतं की ते बाईने हिंदू बनावं आणि त्यानंतर हिंदू म्हणून तिने लग्न करावं. आणि हे होऊ शकतं का, याच्यासाठी या नाशिकमध्येच शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटींच्या नेतृत्वाखाली शास्त्रसभा भरली होती. आणि वादविवादानंतर असा निकाल दिला शास्त्रसभेने की एखादा माणूस जन्माने हिंदू नसला, दुसऱ्या धर्माचा असला तरीसुद्धा हिंदू होऊ शकतो. आणि हा वाद, याच्यात एक पार्श्वभूमी सांगायची म्हणजे गोव्याशी सुद्धा निगडीत होता. त्यावेळेस गोव्यातल्या ह्याच गावडा समाजाला
बळजबरीने ख्रिश्चन करण्यात आलं होतं बऱ्याच लोकांना. त्यापैकी काही लोकांची इच्छा होती की आपण परत हिंदू बनावं, आणि त्याच्यासाठी मसूर आश्रमच्या स्वामीजींनी त्यांना शुद्धीकरण करून परत हिंदू करून घेतलं. पण आदिवासींना तर कुठलाच धर्म लागत नाही. तर हे पहिले त्यांना जो काही धर्म असेल नसेल, त्याच्यानंतर ते कुठल्या तरी काळात हिंदू झाले. त्यांच्या ज्या देवदेवता आहेत, हे जसे आता आपण आज्यादुर्गाचं हे घेतलं उदाहरण, किंवा दुसरं आपण सातेरी या देवीचं घेऊया. सातेरी ही देवी जी आहे ती खरं असतं एक मुंग्यांचं वारुळ असतं. बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा वारुळाच्या रूपात तिची पूजा करताना तुम्हाला दिसेल. ही ह्या आदिवासी समाजाची देवी होती. पुढच्या काळात ज्यावेळी हे आदिवासी लोक हिंदू झाले, तीच सातेरी बऱ्याच ठिकाणी शांतादुर्गा झाली. बऱ्याच ठिकाणी ती वारुळं गेली, तिथे त्यांच्या मूर्त्या आल्या. इवन त्यांचा आदिवासी देव आहे निराकार. एका ठिकाणी गोव्यात निराकार लक्ष्मीनारायण, मला आठवतं त्याप्रमाणे नावाने आता लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. पण खरं म्हणजे निराकार पेडण्यामध्ये आमच्या जर तुम्ही आला, देऊळ आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त एक चौतरा आहे, कारण त्याला आकार नाही म्हणून तो निराकार. अशा पद्धतीचा आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे, ज्यावेळी आपण बघतो ही सगळी साधू मंडळी जी साधू आहेत, आणि आज आपल्याला असं एक विचित्र चित्र दिसतं की भांडण करताय. आम्ही सामान्य माणसांनी मग त्यांना काय म्हणावं? भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की 2 टाईपच्या संपत्ती असतात. एक असते दैवी संपत्ती आणि दुसरी असते आसुरी संपत्ती. सत्य, अहिंसा ह्या दैवी संपत्ती आहे. ह्या जास्तीत जास्त जो माणूस स्वतःकडे जमा करतो तो साधू असतो. आणि असत्य, हिंसा सारख्या आसुरी संपत्ती जर जमा करत गेला तर तुम्ही कोण म्हणाल? पण मला सांगा की आता हनुमानाच्या जन्मस्थळाचा जो वाद आहे, आणि तुम्ही म्हटलं की गोवा हीच हनुमानाची जन्मभूमी आहे, तर या पार्श्वभूमीवर देशभरात हे तथ्य मान्य केलं जाईल असं तुम्हाला वाटतं? बघा, मी म्हणणं किंवा आणखीन कोणी म्हणायची गरज नाही आहे ना. लोक दुःख हे आहे की पुस्तकं वाचत नाहीत. पूर्ण वाल्मिकी रामायण लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. ज्याने त्याने ते वाचावं आणि स्वतः अनुभव घ्यावा. अच्छा. ह्याच्यावरती स्वतः हनुमानांचं काय म्हणणं आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळी हनुमान सीतेला भेटतात आणि सीतामाई त्यांच्याशी बोलतात, त्याच्यात त्यांचं एक वाक्य आहे हनुमानांचं. सगळी पुस्तकं जी आहेत किंवा शास्त्र जी आहेत, पुस्तकं अर्थात नाही, त्या काळात पुस्तक नव्हतं, पण वेद शास्त्र जी आहे हे आयुष्यातल्या दुःख सागरात टाकलेले ओंडके आहेत, ज्यांना पकडून तुम्ही त्या सागरात तरंगू शकता. पण किनाऱ्याकडे पोचायचं असेल तर तुम्हाला स्वतःचे हातपाय हलवावे लागतील आणि स्वतः पोहूनच हा सागर पार केला पाहिजे. एकूणच हनुमानाच्या जन्मस्थळाचा जो वाद जो काही देशामध्ये घातला जातो आहे, अंजनेरी की किष्किंधा नगरी, या दोन्ही वादाला निकाली काढून ॲडव्होकेट श्रीनिवास खलप यांनी गोव्यातील अंजदीव बेट हेच कसं हनुमानाचं जन्मस्थळ आहे आणि त्याचे पुरातत्वीय अवशेष गोव्यामध्ये कसे आहेत, गावडा कुणबी वेळीप यांचा तो वंशज कसा ठरतो, याविषयीचं सविस्तर असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. आपण आशा करूया की हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद मिटेल आणि गोव्याला हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून देशभरात मान्यता मिळेल. श्रीनिवास सर, आपण हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी काही ऐतिहासिक पौराणिक पुराव्यांविषयी तर माहिती दिली आणि आमच्या इनगोवाच्या दर्शकांना तुम्ही त्याबद्दल सूचित केलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.